आज पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघांमध्ये मतदान. नागपूर, चंद्रपूर, रामटेकसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूरच्या जागेसाठी मतदान. पहिल्या टप्प्यामध्ये 5 पैकी 4 ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना. मोहन भागवतांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. मतदान केलं पाहिजे. मोहन भागवतांकडून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन. नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंकडून बाप्पाची मनोभावे पूजा. विकास ठाकरेंची नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात लढत. प्रतिभा धानोरकरांकडून मतदान करण्याआधी पूजा अर्चा. प्रतिभा धानोरकर चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार. चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये सामना. मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई. प्रतिभा धानोरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. रामटेकचा गड सर करायचाय असं जनतेनं ठरवलंय. राजू पारवेंची प्रतिक्रिया. राजू पारवेंकडून गजानन महाराजांचं दर्शन. रामटेकमध्ये शिंदे गटाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आमने सामने. राजू पारवेंनी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा, गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांच्यामध्ये सामना. गडचिरोलीमध्ये भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यात लढत. गडचिरोलीमध्ये पिंक पोलिंग सेंटरची उभारणी. कर्तव्य बजावण्यासाठी महिला कर्मचारी मतदान केंद्रावर. चंद्रपुरात मतदानाला सुरुवात. 9,322 मतदान कर्मचारी आणि 3,000 पोलीस सज्ज. 18 ते 19 वयोगटामध्ये एकूण 24,000 मतदारांचा समावेश. नांदेडमध्ये एकूण 3,046 मतदान केंद्र सज्ज. येत्या 26 एप्रिलला मतदान होणार. 13,000हून अधिक कर्मचारी तैनात राहणार. गोंदिया जिल्ह्यामधल्या 1,288 मतदान केंद्रांवर जिल्हा प्रशासन सज्ज. मतदान केंद्रांवर 723 व्हीलचेअरची सुविधा. नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी 181 बसेस आणि 241 जीपची व्यवस्था. भंडाऱ्यामध्ये जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज. कडेकोट पोलीस बंदोबस्तासह संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रशासनाकडून अधिसूचना जारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार. आजपासून 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार. धुळे जिल्ह्यामध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकात्मिक नियंत्रण कक्ष सुरू. नियंत्रण कक्षामधून विविध प्रकारच्या तक्रारींचं निवारण करण्यात येईल. सोलापूर लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते पाटलांकडून कामाला सुरुवात. सोलापूरमध्ये मवियासाठी विजयसिंह मैदानामध्ये उतरल्याची चर्चा. वंचितच्या प्रफुल्ल लोढांची जळगावमधून माघार. अर्ज दाखल करण्यापूर्वीच उमेदवारी मागे घेतली. जिंकण्याचा विश्वास नाही आणि म्हणून माघार. लोढांची प्रतिक्रिया. सांगलीच्या मिरजेमध्ये भाजपा नगरसेवकांची संजय काका पाटलांवर नाराजी. 10 वर्ष खासदार कुठे होते? संतप्त सवाल. विशाल पाटलांना मदत करण्याचाही इशारा. सुभाष भामरे यांच्या विरोधामध्ये धुळ्यात परिवर्तन मंच स्थापन करणार. माजी आमदार अनिल गोटे आक्रमक. 10 वर्षात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सोडवला नाही. भाजपने हा लादलेला उमेदवार. गोटेंची टीका. भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित 22 एप्रिलला अर्ज भरणार. आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अर्ज भरणार. पहिल्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवारांनी 29 अर्ज घेतले, तर रावेर लोकसभेसाठी 13 उमेदवारांनी 44 अर्ज घेतले. जळगावमध्ये भाजपचा जाहीरनामा जाहीर. भाजपचे सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाणांनी मांडला भाजपचा जाहीरनामा. बुलढाण्यामध्ये पार पडली कॉफी विथ रविकांत तुपकर कार्यक्रम. रविकांत तुपकरांच्या संवाद कार्यक्रमात डॉक्टर, केमिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, व्यापारी आणि उद्योजकांचाही सहभाग. शिंदेगडाचे रवींद्र गायकवाड आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती. माहितीमध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे गायकवाड बंडाच्या तयारीत. सांगलीमधून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आज अर्ज दाखल करणार. संजय राऊत, विश्वजित कदम, जयंत पाटलांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार. बुलडाण्यामध्ये आज प्रकाश आंबेडकरांची प्रचार सभा. बुलडाण्यातून वंचितचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात. बीआरएसचे नेते भगीरथ भालकेंचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा. भालकेंनी काल रात्री उशिरा सुशीलकुमार शिंदेंची भेट घेत जाहीर पाठिंबा दिला. अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह होळकरांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. लोकशाही टिकवण्यासाठी पवारांसोबत गरज पडल्यास निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुद्धा उतरणार. होळकरांची प्रतिक्रिया. माढा लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी राम गायकवाड यांची रेड्यावर बसून रॅली. गायकवाड मराठा समाजाचे राज्य समन्वयक.
अमित शहांच्या सभेसाठी रत्नागिरीमधील मैदान निश्चित भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा निश्चित सभेसाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात पुण्यामधील काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल भाजपमध्ये जाणार अशी चर्चा काँग्रेस नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न बारामती मतदारसंघातील भोरमध्ये महाविकास आघाडीला धक्का ठाकरे गटाचे नेते कुलदीप कोंडेंचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश बळवंत वानखेडेंची लढाई नाचीशी नाही बाई पडद्यावरची नटी तुम्हाला खुणावेल मोहाला बळी पडू नका नवनीत राणांविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली अमरावतीमध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यावरून भाजप महिला पदाधिकारी आक्रमक राऊतांविरोधात जोरदार बॅनरबाजी अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे आमचा आवाज दाबू शकले नाहीत अशी नवनीत राणा यांची प्रतिक्रिया राणांना 1 लाखांच्या वर मत मिळणार नाहीत बच्चू कडूंचा दावा तर राजकीय अपरिपक्व असलेल्या मुलाने अर्ज भरला अशी सांगलीमध्ये प्रतिक्रिया पुण्यातून बातमी सेनेच्या माणसावर राग नका धरू सुषमा अंधारेंचा भर व्यासपीठावरच विश्वजित कदम यांना टोला घरातला सदस्य माणूस रागावणं हा माझा नैसर्गिक अधिकार पण माझी निष्ठा ही आधी काँग्रेस पक्षाशी नंतर महाविकास आघाडीशी सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांचं अंधारेंना प्रत्युत्तर सध्या अनेक जण उपोषण करत आहेत मात्र उपोषण करून काही मिळत नसतं पंकजा मुंडेंचा नाव न घेता जरांगेंवर निशाणा भाजपकडून लोकसभेसाठी संकल्प पत्र जाहीर 10 वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती भाजपचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन संकल्प पत्र सादर केलं यंदाच्या उन्हाळ्यामध्ये विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण महापारेषणच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरळीत वीज पुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर 15 जून पासून राज्यातील शाळा सुरू होणार तर विदर्भातील शाळा 1 जुलै पासून सुरू होतील साखर उत्पादनामध्ये राज्याची मक्तेदारी कायम सलग 3ऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचं उत्पादन नांदेडच्या बाजारामध्ये लाल चण्याला 6,200 प्रति क्विंटल दरामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे लाल चणा उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त